भारतीय रुपयाची अमेरिकी डॉलरच्या तुलनेतील घसरण हा एक अत्यंत गंभीर विषय आहे। यावर्षी रुपया 90 पेक्षा जास्त खाली आला आहे। पण हे कधीपासून सुरू आहे? 1947 मध्ये रुपया किती मजबूत होता आणि आज तो इतका कमकुवत का झाला आहे? प्रधानमंत्री बनण्याआधी मोदीजी रुपया घसरल्यावर तत्कालीन केंद्र सरकारवर हल्लाबोल करत होते। रुपयाच्या घसरणीसाठी तत्कालीन केंद्र सरकारला जबाबदार धरत होते। आता मात्र ते या विषयावर काहीच बोलत नाही। कैसे नहीं होता मित्रों, मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती, क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा है। विशेष म्हणजे रुपया मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज आपण या सर्वांची सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा एक अमेरिकी डॉलर साठी फक्त 3.30 एवढे रुपये द्यावे लागत होते। तेव्हा रुपया खूपच मजबूत होता, परंतु तेव्हापासून गेल्या 78 वर्षांच्या प्रवासात रुपयाला अनेक धक्के लागले। 1949 मध्ये ब्रिटिश पाऊंडच्या अवमूल्यनामुळे रुपया पहिल्यांदा 4.76 पर्यंत घसरला। त्यानंतर 1966 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध आणि दुष्काळामुळे तो 7.5 पर्यंत घसरला। 1991च्या आर्थिक संकटात तर रुपयाचे मोठे अवमूल्यन झाले आणि तो 17.90 पर्यंत गेला। हे अवमूल्यन का झाले तर याचे मुख्य कारण म्हणजे व्यापाराचा असमतोलपणा। भारताची आयात नेहमी निर्यातीपेक्षा जास्त राहिलेली आहे। कच्च्या तेलासारख्या वस्तूंची आयात वाढली, परंतु निर्यात कमी राहिली। शिवाय महागाई, बजेटमधील तूट आणि भ्रष्टाचार यांमुळे रुपयाची क्रयशक्ती कमी झाली। गेल्या 78 वर्षात रुपया 27 पट कमकुवत झाला आहे आणि सरासरी वार्षिक 3 ते 4% अवमूल्यन झाले आहे। जागतिक घट जसे की तेल किमतीमधील वाढ, आंतरराष्ट्रीय राजकारणातील संकटे आणि सरकारची अपयशी धोरणे यांमुळे सतत रुपयाचे अवमूल्यन झाले। उदाहरणार्थ 1970च्या दशकात तेल संकटामुळे रुपया हा वेगाने घसरला। आज 2025 मध्ये रुपया 90.43 पर्यंत घसरला आहे। याचे पहिले कारण म्हणजे व्यापाराची तूट। भारताचे कच्चे तेल आणि इतर आयातीचे बिल खूप वाढले आहे। दुसरे असे की विदेशी गुंतवणूकदार भारतातून आपले पैसे काढत आहेत, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढते। भारत अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि धोरणातील अनिश्चितता यामुळे हे होत आहे। अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि जोखीम न घेण्याची भावना यांमुळे अमेरिकी डॉलर जागतिक स्तरावर मजबूत झाला आहे। हे तिसरे कारण। चौथे असे की भारतातील महागाई अमेरिकेपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे रुपया दबावात येतो। कमकुवत निर्यात आणि आरबीआयच्या नीर या धोरणांमुळेही हे वाढलेले आहे। हे अवमूल्यन अर्थव्यवस्थेसाठी एक आव्हान आहे, परंतु ते निर्यातीला प्रोत्साहन देऊ शकते अशी शक्यता आहे। आरबीआय हस्तक्षेप करून डॉलर विकत आहे, परंतु तरीही रुपया नीचांकी जात आहे। प्रधानमंत्री बनण्यापूर्वी 2014 पर्यंत मोदीजींनी रुपयाच्या घसरणीसाठी तत्कालीन यूपीए सरकारवर जोरदार टीका केली। 2013 मध्ये रुपया हा 69 रुपयांपर्यंत घसरला होता आणि त्यांनी म्हटले की यूपीए म्हणजे तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाचं केंद्र सरकार आणि रुपया दोन्ही मूक झाले आहेत। त्यांचे म्हणणे होते की स्वातंत्र्यकाळी 1 रुपया बरोबर 1 डॉलर होता। अटलजींच्या काळात 42, परंतु यूपीए म्हणजेच काँग्रेसच्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळे तो वेगाने घसरला। ते रुपयाच्या मजबूतीला राष्ट्रीय अभिमानाशी जोडत होते आणि भ्रष्टाचाराला मुख्यपणे दोषी ठरवत होते। निवडणुकीत ते रुपया 40 पर्यंत आणण्याचे बोलले होते, परंतु मुख्यतः ते निर्यात आणि गुंतवणूक वाढण्यावर भर देत होते। 1 डॉलर 1 रुपये के बराबर था। 1 रुपये में 1 डॉलर बिकता था। डॉलर के मुकाबले गिरता ही चला गया। आज ते प्रधानमंत्री असताना रुपया पुन्हा घसरला, ज्यामुळे आता रुपयाच्या घसरणीला जबाबदार कोण अशा चर्चा होत आहेत।
रुपया मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. त्यातील पहिलं असं की निर्यात वाढवली पाहिजे. मेक इन इंडिया सारख्या योजनांद्वारे उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. दुसरं असं की विदेशी गुंतवणूक आकर्षित केली पाहिजे आणि व्यापारातील तूट कमी केली गेली पाहिजे. तिसरं असं की RBIने रुपयांचे आंतरराष्ट्रीयकरण सुरू केले आहे. भूतानला रुपयामध्ये कर्ज देणं, विशेष म्हणजे अकाउंट्स आणि बॉन्ड्समध्ये रुपयाचा वापर केला गेला पाहिजे. चौथं असं की महागाई नियंत्रित करून व्याजदर वाढवला पाहिजे. पाचवं आहे तेल निर्भरता कमी करणं आणि त्याऐवजी सौर ऊर्जा किंवा नवीनीकरण ऊर्जेचा वापर अधिक करण्याची आवश्यकता आहे. शेवटी जागतिक करार पूर्ण केले गेले पाहिजेत, जसे की भारत आणि अमेरिका ट्रेड डील. हे सर्व केले तर रुपया स्थिर होऊ शकतो. रुपयाची घसरण ही एक दीर्घकाळाची समस्या आहे, परंतु योग्य धोरणांनी ती सोडवता येऊ शकते. गेल्या 78 वर्षात ही समस्या सोडवण्याऐवजी ती अधिक वाढवण्याचेच प्रयत्न झालेत का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस बळकट होताना दिसते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम हा महागाईवर होतो. तेल, कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या वस्तू आयात कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होते. त्यामुळे आपोआपच देशातील महागाई वाढते. आता डॉलरच्या तुलनेत रुपया निच्चांकी पातळीला पोहोचला आहे. अशात त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर पुढे काय परिणाम होणार हे पाहावे लागेल.